साताऱ्यातील बामनोली आणि तापोळा भागामध्ये कोयना जलाशयाचं पाणी मोठ्या प्रमाणात कमी झालंय। पाणी कमी झाल्यानं जुन्या बामनोलीचं अवशेष आता समोर आले आहे। कोयना धरणामध्ये सध्या केवळ 20 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। तर कोयना धरणामध्ये ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। बामनोली तापोळा या भागामध्ये कोयना जलाशयाचं पाणी मोठ्या प्रमाणात कमी झालंय, त्यामुळे बामनोलीचे अवशेष आता समोर आले आहेत। सातारा जिल्ह्यातील मान खटाव या ठिकाणी भीषण अशी पाणी टंचाई आहे। याबरोबरच आता हेच सावट जे आहे ते पश्चिम भागामध्येच म्हणजेच कोयना जलाशयाचा जो बॅकवॉटर आहे, या बॅकवॉटरच्या परिसरातही सध्या पाणी पातळी खालावल्यामुळं या ठिकाणचं पर्यटन ठप्प झालेलं एकूणच पाहायला मिळत आहे। आपण सध्या कोयना जलाशयाचा बॅकवॉटर आहे या परिसरात आहोत। या भागामध्ये जे कसबापेठ बामनोलीचं जे जुनं गावठाण क्षेत्र होतं हे आता दिसू लागलेलं आहे। या भागात घरांबरोबर एक भैरवनाथाचं एक मंदिर होतं, हे याचे अवशेषही काही प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून हे अवशेष पाहण्यासाठी आवर्जून या भागामध्ये पर्यटक येत असतात। कुठंतरी आता पावसाची अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी शेतकरी वाट पाहतायत आणि या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणचा जो पाणी पातळी आहे ती मेंटेन होईल आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणचं पर्यटन जे आहे ते सुरू होईल। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा।